सध्या आपल्याकडे खरीप हंगामाचं 59,000 हेक्टरपर्यंतचा एक नॉर्मल पीक पेरा आहे। यामध्ये आतापर्यंत आपल्याला जो काही पूर्व हंगामी कापूस आपण म्हणतो साधारणतः त्याचा 13,000 हेक्टरपर्यंत लागवड पूर्ण झालेली आहे। यासोबतच मका पिकाचं क्षेत्र बऱ्यापैकी वाढून ते जवळपास 18,000 हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता आहे। सोयाबीनचा देखील पीक पेरा आपल्याकडे बऱ्यापैकी होईल। यासोबतच कडधान्य वाढीच्या संदर्भात बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी आता आंतरपीक घेण्याकडे कल आलेला आहे। यामध्ये विशेषतः मूग आणि उडीद यासोबतच आंतरपिकासाठी तूर या पिकाचे शेतकरी बऱ्यापैकी आज लागवड करताना दिसत आहे। तरी येत्या आत्तापर्यंतचा जो काही पाऊसमान आपल्याकडे झालेला आहे साधारणतः 50 ते 60 मिलीमीटर पाऊस इतका झालेला आहे आणि असाच जर पाऊस अजून 2 दिवस चांगला झाला 100 मिलीमीटरपर्यंत जर पाऊस आपल्याकडे झाला तर झालेल्या पेरण्या आपल्याला एक चांगला क्रॉप स्टँड राहण्यासाठी मदत होईल। यासोबतच उर्वरित क्षेत्राचे देखील पेरणी करायला त्याच्याने चालना मिळेल आणि नक्कीच वातावरणाचा आता एक अंदाज बघता नक्की आपल्या खरीपाची जी पीक पेरणी आहे हे 100% पूर्ण होईल अशी एक आशावादी चित्र आहे। साहेब, शेतकऱ्यांच्या काही शेतकऱ्यांचे असे ओरड आहे किंवा खतांची काही जे टंचाई भासलेली आहे तर तसं काही परिस्थिती आहे का आणि जर असेल तर का आपण शेतकऱ्यांना काय आव्हान करू इच्छिता? आत्ता गेल्या वेळेस आम्ही ज्यावेळेस मागच्या आठवड्यामध्ये स्वतः आपल्या जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आणि आम्ही ज्यावेळेस ऑनलाईन सर्व स्टॉक काढला तर युरिया 10-26-26 आणि इतर काही स्ट्रेट खतं आहे यांचा बऱ्यापैकी स्टॉक आज रोजी सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे। यासोबतच आपणास यापूर्वी देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही खतासोबत जर कुठला विक्रेता लिंकिंगची सक्ती करत असेल तर नक्की आपण तिथे टोल फ्री क्रमांक देखील दिलेले आहेत, त्यावर आपण नक्की आपली तक्रार नोंद करा। अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे खत विक्रेत्याकडून लिंकिंग होणार नाही याची दक्षता कृषी विभागाकडून घेण्यात येत आहे आणि जे काही खतं आपल्याला लागतील ते एवढे मुबलक प्रमाणात आज रोजी बाजारात उपलब्ध आहे। कोणत्याही प्रकारची खताची टंचाई नाही या आज तरी आपल्याला दिसून येत आहे।